संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा। कागलमध्ये मुश्रीफ घाटगे युतीचा एक मार्गी विजय। कागल नगर परिषद मध्ये झालेल्या निवडणुकीत मुश्रीफ घाटगे गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले। यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ माने 7,000च्या वर मतांनी निवडून आल्या। पारंपरिक विरोधक मुश्रीफ घाटगे यांच्या युतीला कागलकरांनी पसंती दिली असून नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना भरघोष मतांनी निवडून दिले आहे। कागल जयसिंग पार्क येथे सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली। पहिल्या फेरीपासून शाहू आघाडी व अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे होते। प्रभाग क्रमांक 1 मधून सुशांत सुभाष कालेकर व मेघा गजानन माने दोघेही शाहू आघाडीचे उमेदवार विजयी झाले। प्रभाग क्रमांक 2 मधून अमित सदाशिव पिष्टे राष्ट्रवादी व साधना विष्णू पाटील शाहू आघाडी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 3 मधून प्रकाश अण्णासो गाडेकर व संगीता संतोष रजपूत दोघेही राष्ट्रवादी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 4 मधून अरुण अशोक गुरव शाहू आघाडी व सुवर्णा पिष्टे राष्ट्रवादी हे विजयी झाले। प्रभाग क्रमांक 5 मधून जयवंत कृष्णराव रावण शाहू आघाडी व सुमन चंद्रकांत गवळी राष्ट्रवादी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 6 मधून अर्जुन बाबासो नाईक राष्ट्रवादी व स्वरूपा सनी जकाते राष्ट्रवादी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 7 मधून सतीश मुकुंद घाटगे राष्ट्रवादी व सारिका स्वप्नील बारड शाहू आघाडी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 8 मधून बाळासो गणपती माळी शाहू आघाडी व रझिया असलम मुजावर राष्ट्रवादी हे विजयी झाले। प्रभाग क्रमांक 9 मधून प्रवीण पांडुरंग काळबर व सेहर निदा नवाज मुश्रीफ दोघेही राष्ट्रवादी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 10 मधून दीपक कुंडलिक मगर शाहू आघाडी व पूनम शिवाजी मोरे राष्ट्रवादी हे विजयी झाले। प्रभाग क्रमांक 11 मधून उमेश आनंदा सावंत शाहू आघाडी, रजना दिलीप सनगर राष्ट्रवादी व मीना विलास लोटे राष्ट्रवादी हे विजयी झाले। तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सविता प्रताप माने यांनी युगंधरा महेश घाटगे यांचा 7,500च्या वर मतांनी पराभव केला। माने यांना 14,789 मते मिळाली तर घाटगे यांना 7199 मते मिळाली। मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अमरदीप वाकडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी अजय पाटणकर यांनी काम पाहिले। मतमोजणीच्या कालावधीमध्ये विभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर, पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे व पोलीस निरीक्षक दीपक लोहार ठाण मांडून होते, तर जिल्हा पोलीस प्रमुख विनोदकुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांनी भेट देऊन मतमोजणीची पाहणी केली। जसा निकाल समजेल तसे उमेदवारांचे समर्थक गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी केली। संपूर्ण कागलमध्ये सर्व ठिकाणी गुलालच गुलाल दिसत होता। पालिकेतील निवडणुकीचा विजय हा माननीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माननीय समरजितदादा घाटगे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू आघाडी यांचा हा विजय आहे। आणि आमची प्रतिमा घरोघरी पोचवण्यामध्ये भैयांचं आणि आमच्या अण्णांचं, माझे सासरे कैलासवासी अण्णा यांचं कार्य तरी पोचलेलं आहे, पण माझी प्रतिमा घरोघरी पोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, त्यामुळं त्यांच्या कष्टाला मिळालेला हा विजय आहे। बंधू भगिनी जे आहेत सगळे, त्यांनी पूर्ण कागलची जनता ज्यांनी मला इतक्या भरघोस लीडनं निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। आणि त्यांनी मला निवडून देण्यासाठी जो विश्वास माझ्यावर दाखवला, मी प्रत्येक वेळेला प्रचाराच्या वेळेला पण सांगितलेलं होतं, इथून पुढच्या 5 वर्षामध्ये केव्हाही असं त्यांना गिल्ट फील होणार नाही आहे की आपण चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं, एका योग्य व्यक्तीला मतदान केलं असाच त्यांना नेहमी अभिमान वाटेल, अशा प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न करेन।